तर भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। भिवंडी इमारत दुर्घटनेमधील मृतांचा आकडा आता वाढलेला आहे। भिवंडीच्या इमारतीमधील दुर्घटनेत आता 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंडमधील गंगाराम वाडीमध्ये 4 मजली इमारत कोसळून आता 10 जणांचा मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते आहे। कोहिनूर अपार्टमेंट असं या इमारतीचं नाव आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची शक्यता आहेत अशी भीती व्यक्त केली जाते। पिलरच्या दुरुस्तीचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळलेली आहे। घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्था तसंच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेले आहेत। एनडीआरएफ आणि टीडीआरएफला देखील मदतीसाठी बोलावलेलं आहे। ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 3 जणांना सुखरूप वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, तर 10 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय अशी माहिती आहे। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय मृतांचा आकडा आता खरं तर आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते। 10 जणांचा मृत्यू झालाय असं समजतंय, काय अपडेट्स आहेत? एकूण 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। 10वा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि टीडीकडनं सर्च ऑपरेशन जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। एकूणच 9 मृतदेह बाहेर काढल्यानंतर मिसिंग कंप्लेंट्स घेण्यात आल्या होत्या। यामध्ये एका व्यक्तीचा मिसिंग असल्याची माहिती समोर आली होती। यानंतर डॉग स्क्वॉड आणि काही मॅपिंग करून एक व्यक्ती अडकली असल्याच्या ट्रेसिंग करण्यात आली, मात्र तो व्यक्ती 10वा असून त्या व्यक्तीला काढण्यात आलेला आहे। आणि याच्यानंतर एकूण 17 तासांच्या त्या सर्च ऑपरेशन नंतर जे शोधकार्य आहे ते सर्च ऑपरेशन जे आहे ते आता थांबवण्यात आलेलं आहे। 10 व्यक्तींचे मृतदेह इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। शवविच्छेदन प्रक्रिया पार पडल्यानंतर हे त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह सोपवण्यात येतील, मात्र 3 व्यक्ती अद्यापही जखमी आहेत ज्यांच्यावरती या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यामध्ये 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। मात्र यानंतर इमारत दुर्घटनेची चौकशी आता प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। तसेच इमारतीमधून ज्या व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच इमारतीच्या आजूबाजूच्या सुद्धा काही इमारती धोकादायक दृश्य पाहायला मिळतात, त्यामुळे त्या इमारतींवरती सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये कारवाई करून तेथील रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन सक्तीचे प्रयत्न करताना पाहायला मिळेल। मात्र सध्या आपण जर बघितलं तर 4 मजली इमारतीमध्ये 10 जणांचा मृत्यू आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शहर आणि एकूणच नागरी सुविधा या प्रश्नचिन्ह जे आहे ते महानगरपालिका आणि राज्य सरकार तसेच प्रशासन यांच्यावरती उपस्थित होताना पाहायला मिळतं। निश्चितच धन्यवाद स्वप्नील या सविस्तर माहितीसाठी।